समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजना आहे. मात्र घरमालक व भाडेकरूंना विश्वास न घेता ही योजना राबवण्याचा हा हेतू दिसतो. कल्याण डोंबिवलीतील क्लस्टर योजना नको, स्वयं विकास योजना राबवा, विकासाचे धोरण जनता बनवतील आणि शासनासमोर आणतील, असे मत डॉक्टर गिरीश साळगावकर यांचे मत यांनी डोंबिवलीत प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या आयरेगाव भूमिपुत्र संघर्ष कृती समितीच्या बैठकीत मांडले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत दत्तनगर आयरेगाव येथील सरकारी तसेच मोठ्या प्रमाणात भूमिपुत्रांच्या खाजगी जमिनीवर राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेतील त्रुटी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत संतोष केने, राहुल केने, प्रणव केने, नितीन पाटील, काळू कोमस्कर, नंदू धुळे, एकनाथ म्हात्रे, मधुकर माळी, डॉक्टर गिरीश साळगावकर, तुकाराम केने, हनुमान महाराज, ॲडव्होकेट शशी पाटील, दयानंद म्हात्रे, उदय मुंडे, जीवन केने, ॲडव्होकेट शशिकांत फाटक, प्रेमनाथ पाटील आदी उपस्थित होते. माझं नाव डॉक्टर गिरीश विजयकुमार साळगावकर आणि ठाण्यात जो मोठा क्लस्टरचा बॉम्ब आणलेला तो तिकडच्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक सगळ्या लोकांनी एकत्र येऊन तो परत पाठवलेला आहे. आणि आम्ही हे मुंबईच्या धर्तीवर म्हणजे MMR रिजनमध्ये जिथेही अशा प्रकारचं क्लस्टर जबरदस्ती लोकांवर लावण्याचा प्रयत्न करत असेल तिथे आम्ही प्रबोधनाचं काम करतो. आणि क्लस्टर योजना घातक नाही आहे, तर हा समूह विकास योजना, नागरी पुनरुत्थान योजना हे MRTP अंतर्गत 1966 MRTP कायद्याअंतर्गत शासनाने ही योजना बनवायचा प्रयत्न केला. पण त्याला जे स्वरूप आणलं आहे ते बिल्डर धार्जिन्य का? जर लोकांची योजना आहे तर लोक एकत्र येतील, कारण त्याचा अर्थ काय होतो? समूह विकास योजना. समूह कोणाचा होतो? बिल्डर आणि लोकप्रतिनिधींचा आणि आमदार आणि खासदारांचा न होत तर लोकांचा होतो. मग त्याच्यात ते भाडोत्री आले, मालक आले आणि शासकीय जागेवर ज्यांनी जबरदस्तीने आपली घरं बांधली आहेत ती सगळेजणांना एकत्र यायचं आहे, लोकांना एकत्र यायचं आहे, जनतेला एकत्र यायचं आहे आणि आपला विकास करायचा आहे. हा मूळ उद्देशाला मूठ माती द्यायचा कार्यक्रम आत्तापर्यंत जे राज्यकर्ते करतात आहे. पण आम्ही आमच्या हृदयात आणि आमच्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही लोकांच्या हितासाठी लढणार आणि त्यांना सांगणार की क्लस्टर योजना राबवण्यापेक्षा स्वयंविकास योजना करा. क्लस्टर जो बनवत आहे त्याच्यापेक्षा स्वयंविकास योजना करा आणि स्वयंविकासासाठी लागणारं सर्व मार्गदर्शन, मग ते आर्किटेक्ट, टेक्निकल असेल आणि सगळ्या शासकीय कायदेशीर असेल ते सर्व देण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती कायमची देत राहू. आयरेगाव संघर्ष कृती समितीची बैठक आहे. या ठाण्यामधलं एक क्लस्टरचं भूत डोंबिवलीत आलेलं आहे आणि डोंबिवलीत तब्बल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 41 जागेवर एक क्लस्टरची योजनेचा आराखडा तयार केलेला आहे. ज्या आराखड्याला कोणत्याही प्रकारचा GR प्राप्त झालेला नाही, सभागृहाच्या नगरसेवकांनी मान्यता दिली नाही, बेकायदेशीर आराखडा पुढं शासनाने सरकवून निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांना घेऊन सर्वेचं काम चालू आहे, जे बेकायदेशीर आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काय लाभ मिळणार आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही. आणि या ठिकाणी मतांचं राजकारण करून हे जे सर्वे चाललेले आहेत ते चुकीचे आहेत. आम्ही निवडणूक आयोगालाही तक्रार केलेली आहे की नागरिकांच्या हितासाठी किंबहुना राहत्या भूमिपुत्रांच्या हितासाठी कोणत्याही प्रकारची सभा किंवा त्यांना माहिती न देता त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे. त्यांच्या सातबाऱ्यावरचं नाव नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे, त्यांच्या गावाचं नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे, भूमिपुत्र भूमिहीन करण्याचं काम चाललेलं आहे. त्यामुळे ही बैठक घेतलेली आहे. ही बैठक केवळ त्या क्लस्टरची माहिती देण्यासाठी आणि जागृतीसाठीच घेतलेली आहे.